ती तुम्ही मागे घ्यावी अशी आमची विनंती आहे. त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल. पुढे जे MLCला जे आहे एक सीट आम्ही तुम्हाला वाढवून देऊ आणि मग ती सुद्धा निवडणूक जी आहे बिनविरोध व्हायला मदत होईल. आम्ही त्यांना हेही सांगितलं, विशेषतः अनिल देसाई यांनी, अनिल देसाई शिवसेनेतर्फे, आमचे सुनील केदार काँग्रेसतर्फे आणि आम्ही सगळे राष्ट्रवादीचे, आम्ही सगळे सांगितलं त्यांना. आणि त्यांनी सुद्धा सांगितलं अनिल देसाईंनी की गणित दाखवलं की तुमच्यापेक्षा आमच्याकडे जादा मतं जी आहेत उमेदवाराला देण्यासाठी अधिकची आहेत. म्हणजे तुमचे 2 येतील निवडून, आमचा 1 येईल, काँग्रेसचा 1 येईल, राष्ट्रवादीचा 1 येईल. म्हणजे शेवटच्या जागेसाठी जी गोळाबेरीज करायची आहे, उरलेली मतं जी आहेत त्या उरलेल्या मतांची संख्या महाविकास आघाडीकडे जास्त आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला ही संधी द्या. आमचा एक उमेदवार राज्यसभेवर आता आहेत, त्याला आपण बिनविरोध जाऊ देऊया. तुम्ही माघार घ्यावी आणि पुढच्या वेळेला जे आहे त्याची भरपाई MLCच्या वेळेला आपण करू. अर्थात त्यांनी मग सांगितलं की मग असं का उलटं का नाही करू. आम्ही त्यांनी सांगितलं की ठीक आहे, तुमचे राज्यसभात लोकसभेत भरपूर लोक आहेत, आमची माणसंच कमी आहेत तिथे. त्याच्यामुळे आम्हाला तिथे एखादा गेला आमचं जादा मनुष्य तर बरं होईल. परंतु शेवटी यातून जे आहे चर्चा चांगली झाली, हसत खेळत झाली. परंतु आता 3 वाजेपर्यंत जे आहे माघार घ्यायची आहे. त्यामुळे आता आम्ही सुद्धा आमच्या नेत्यांना विचारू की त्यांचा प्रस्ताव काय आहे तो पण सांगू आणि ते सुद्धा जे आहे दिल्लीला बोलतील आणि सांगतील की हा त्यांचा प्रस्ताव आहे. साधारणपणे 1-1.5 तासाने पुन्हा एकदा जे आहे त्यांच्याशी डायरेक्ट बोलणं होईल त्यांचं किंवा ठीक आहे. आणि मग 3 वाजता जे आहे आपल्याला रिझल्ट त्याचे मिळू शकतील. कुणीतरी एक माघार घ्यावी या अपेक्षेने चाललेल्या प्रयत्नाला यश मिळेल असं आम्हाला तरी वाटतंय. सर, आपण जसं तुम्ही सांगितलं की विधान परिषदेची पुढची जागा जी आहे ती तुम्ही ऑफर दिलेली आहे. मुख्यतः आता महाविकास आघाडीकडे जर मतं आहे, गोळाबेरीज केलेली आहे, तर अशी ऑफर देण्याची गरज महाविकास आघाडीला का वाटते? काय असं आहे की निवडणुकीमध्ये आपले आतापर्यंत सगळ्या प्रथा आहेत. अनेक वेळेला ज्या आहेत ह्या राज्यसभेच्या निवडणुका वगैरे ज्या आहेत किंवा विधान परिषदेच्या सुद्धा आपण बिनविरोध केलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी अगोदर पुढाकार घेतल्याशिवाय तर चर्चा होणारच नाही. तर आम्ही तो पुढाकार घेतला, त्याला त्यांनी प्रतिसाद पण चांगला दिला चर्चेमध्ये. तर आम्ही आमचे प्रयत्न शेवटपर्यंत आम्ही करत राहू. परिषदेला पण आपण जर बघितलं राष्ट्रवादीला 2, काँग्रेसला 2 आणि शिवसेना 2 हा कोटा येतोय. मग तुमच्या तिन्ही पक्षांपैकी परिषदेला कोण एक आपली जागा स्वतःहून देणार? असं आहे की आम्ही सांगितलं ना एक देऊ. भुजबळ साहेब, महाविकास आघाडीचा फडणवीसांनी कुठला फॉर्म्युला सांगितला होता? महाविकास आघाडीचा जो उमेदवार आपण दिला होता शिवसेनेकडून, त्या दरम्यान आपल्याला हा विषय लक्षात आला नाही का की आपल्याला भाजपला जे 6वा जो उमेदवार आहे त्याला माघार घेण्यासाठी आधीच विनवणी करायला पाहिजे होती. आता वेळ असं काय, नेहमीची हीच पद्धत आहे. फॉर्म भरतात आणि म्हणून तर माघारीचा तारीख जी आहे आणि वेळ ठरलेली असते ना, किंवा तुम्ही भरा, परंतु नंतर ज्या तुम्ही चर्चा करा एक दुसऱ्याशी आणि जे काही त्याच्यातून मार्ग निघाला तर बाकी 3 वाजेच्या आतमध्ये माघारी जाते. नेहमीची पद्धत आहे. फडणवीस साहेबांची तुम्ही म्हटलं की पॉझिटिव्ह चर्चा झाली आहे, त्यांच्याकडनं नेमकं काय ऑफर आता महाविकास त्यांच्याकडून एक ऑफर अशी होती की ही राज्यसभेची सीट जी आहे तुम्ही आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला MLCची जागा जास्त देतो, अशी त्यांच्या. आमचं म्हणणं असं होतं
की राज्यसभेची ही जागा आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला MLC जास्त देतो. नेमकं त्याच्या उलट त्यांची जी आहे त्यांचं प्रपोजल होतं. शेवटी असं ठरलं की तुम्ही तिकडे दिल्लीला बोलून घ्या, आम्ही चर्चा करू. परंतु आपल्याला स्पष्ट असं आहे की महाविकास आघाडीकडे जास्तीची जी मतं जी आहे 6व्या उमेदवाराला देण्यासाठी ती महाविकास आघाडीकडे त्याची बेरीज जास्त आहे. बिनविरोध होईल यावर एकमत होणार का? प्रयत्न सुरू आहेत. सर केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, महाविकास आघाडीमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 3 पक्ष सरकार आहे. तुमची जी ऑफर आहे ते केंद्रातलं भाजप स्वीकारेल असं या ठिकाणी म्हणजे एकंदरीत समीकरण पाहिलं किंवा असे संकेत असं आहे की चर्चा झाल्याशिवाय कुठलाही मार्ग निघत नसतो. तसं आम्ही त्या चर्चेला जे आहे विरोधी पक्षांबरोबर बसून नेत्यांबरोबर बसून तिथे माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते, त्यांचे अध्यक्ष जे आहेत भाजप महाराष्ट्राचे चंद्रकांत पाटील साहेब होते. तर चर्चा तर कोणीतरी सुरू करायला पाहिजे आणि महाविकास आघाडीने ही चर्चा सुरू केली. नाही पण आपण हे का नाही धरत करत की महाविकास आघाडी सरकार असतानाही चर्चेला सुरुवात महाविकास आघाडीकडनं केली. पण सरकार म्हणून स्वतः म्हणजे कसं आहे की शेवटी सरकार म्हणून ह्या राज्यामध्ये प्रथा परंपरा वैचारिक बांधणी पुरोगामी महाराष्ट्र हा सगळा विचार करून ह्या महाविकास आघाडी सरकारने स्वतः सुरुवात केली. याची तर कुठेतरी सगळ्या प्रसारमाध्यमांनी कुठेतरी याच्यावर थोडंसं अवलोकन करावं. याच्यावर एक दावा असा भाजपाचे नेते करतात, म्हणजे आताच भाजपाच्या एका नेत्याने ट्विट केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्यांचा विश्वास नाही आहे, त्यामुळे हे सगळं उठाठेव करतात. नाही, आता बाहेर कोण काय बोलतं नाही, त्यांचा आरोप म्हणून हा प्रश्न. नाही, ते ठीक आहे. आमच्यातून काय बोलतील तसे त्यांच्यातून काय बोलतील. आम्ही तिघे आणि ते 2 आमच्या 5 लोकांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती सामंजस्यपणाने झालेली आहे. आम्ही जे प्रपोजल दिलं त्यांनी एक प्रपोजल दिलेलं आहे. शेवटी जे आहेत ते सुद्धा त्यांच्या सृष्टींबरोबर चर्चा करतील. आम्ही सुद्धा जे काही झालं ते आमच्या सृष्टींसमोर मांडू. अनिलजी आपण जे त्यांना अधिकृत मताचा विषय सांगितला तो त्यांनी जो सांगितला आपण बरोबर मांडला तो तिथे. कारण की मुळात दुसरा उमेदवार सेना विरुद्ध भाजप असा त्याने यातनं हा संघर्ष परत म्हणजे संघर्ष म्हणजे राजकीय तेढ निर्माण होताना दिसतो. आदरणीय शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं आणि महाविकास आघाडीतल्या नेत्यांचं घटक पक्षांच्या नेत्यांशी बोलणं वगैरे झाल्याप्रमाणे आपण भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली केदार साहेब आणि मी अशा रीतीनं आम्ही देवेंद्रजी जे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते आहेत, चंद्रकांत पाटील त्यांचे अध्यक्ष आहेत, यांच्याबरोबर जी बैठक झाली त्या याच्यामध्ये व्यवस्थितरित्या ज्या प्रपोजलवर जसं त्यांनी हे मांडलं त्या याच्यामध्ये 6वा उमेदवार याच्याजवळ असणारी जी काय मतांची गोळाबेरीज आहे ती मतांची गोळाबेरीज कशा रीतीनं महाविकास आघाडी आणि आपल्या या तिन्ही घटकांमध्ये व्यवस्थितरित्या ही गोळाबेरीज निवडून येण्यापत सहज जाते व्यवस्थितरित्या त्याचं हे विश्लेषण केलं. त्यांनासुद्धा त्याची कल्पना आहे आणि त्यामुळे हे प्रपोजल दिलं की जसं भुजबळ साहेबांनी सांगितलं की राज्यसभेची बिनविरोध व्हावी आणि बिनविरोध झाल्यानंतर त्यांचं जे हे आहे याला की परिषदेच्या बाबतीमध्ये तर ते व्यवस्थितरित्या मांडण्यात आलं. आणि त्यांनी हे केलं की आम्ही श्रेष्ठींशी बोलतो. त्यांनी त्यांचं हे केलं पण श्रेष्ठींशी बोलून इथं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना अवगत करतो आणि मग मुख्यमंत्री साहेब त्याप्रमाणे निवडणूक झाल्यास पूर्ण बहुमत मिळेल अशी कुठे शंका आहे का शिवसेनेच्या मनामध्ये? अजिबात. त्यामुळे आघाडी सरकारने आता यांनी सांगितलं ना की आघाडीकडे जास्त मतं आहे. अति ज्यादाची मतं जी आहेत 6व्या उमेदवाराला देण्यासाठी ती महाविकास आघाडीकडे जास्त आहे. त्याच्यामुळे आम्हाला शंका असण्याचं काय कारण आहे? आपण परिषदेवर जागा सोडू तेव्हा पुन्हा एकदा काँग्रेसचाच एका जागेला फटका बसेल का? काँग्रेस तयार आहे का जर असं झालं तर? ते महाविकास आघाडीमध्ये बसून चर्चा हे करू. पहा, ही जे तो 6वा उमेदवार जो आहे संजय पवार हे शिवसेनेच्या पेक्षा महाविकास आघाडीचे उमेदवार आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांची आणि विरोधी पक्षांची चर्चा झाली. भुजबळ साहेब एक प्रश्न असा आहे की चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं की आमचा उमेदवार निवडून येईल. कोल्हापूरमध्ये त्यांनी तसंच पोटनिवडणुकीमध्ये त्यांनी तसंच म्हटलं होतं की आम्ही जर निवडून आलो नाही तर हिमालयात जाईल. त्यांचा पुन्हा शब्द पडतो. चला आता मला असं वाटतं मागे आम्हाला जायचं नाही, आपण पुढे जायला शिकू.
आज जो बैठक हुई है, जो 37 सीट को लेकर जो पेज रखा है, आपकी तरफ से क्या प्रपोजल रखा गया है उसके बारे में बताइए। नहीं, हमारे जो महाराष्ट्र में और पूरे देश भर में जो है राज्यसभा के लिए चुनाव हो रहा है, और यहाँ जो है ऐसे जो बीजेपी के 2, शिवसेना का 1, राष्ट्रवादी 1, कांग्रेस 1, ये 5 उम्मीदवार तो सीधे जो है आराम से चुनकर आते हैं, मगर छठा उम्मीदवार जो है उसके ऊपर लड़ाई है। तो भाजपा ने जो है वो उनकी तरफ से एक महाड़िक उनको खड़ा कर दिया है, और महाविकास आघाड़ी ने संजय पवार इनको खड़ा किया है। जो ज़्यादा वोट्स जो है, जो 41 पॉइंट समथिंग का जो उसका क्वेश्चन है, तो वो छोड़कर जो है जो बचते हैं वोट्स वो हमारे पास ज़्यादा है महाविकास आघाड़ी के पास। तो हमने कहा कि महाविकास आघाड़ी के पास ज़्यादा वोट्स है जो हम छठे उम्मीदवार को दे सकते हैं, आपसे ज़्यादा है। तो ये जो है राज्यसभा का इलेक्शन जो है, इसमें छठा उम्मीदवार जो है महाविकास आघाड़ी की तरफ से जाए, आप उसमें जो विड्रॉ करें, और आने वाली जो काउंसिल की इलेक्शंस है, महाराष्ट्र विधानमंडल के काउंसिल की इलेक्शन, वहाँ भी हम जो बिन विरोध इलेक्शन करेंगे, उसमें एक जगह आपको ज्यादा देंगे। बीजेपी ने टाइम थोड़ा ही बाकी है, कहीं ना कहीं टाइम थोड़ा ही बाकी है, विड्रॉल का लास्ट तो ठीक है, थोड़ा टाइम में जो है अभी भी जो है 3 घंटा है। बीजेपी ने क्या कहा आपके? 3 घंटे में जो है वो बहुत कुछ हो सकता है। बीजेपी ने जो है बिल्कुल उल्टा प्रपोजल रखा कि ऐसा करे कि इस बार बीजेपी को जाने दो, और बीजेपी एक ज्यादा सीट हमको देगी विधान परिषद काउंसिल में। तो हमने कहा है कि भाई वोट तो हमारे पास ज्यादा है ना राज्यसभा के लिए, तो हम ही जाएंगे ना आगे। तो ये बात हमने उनके सामने रखी है, और वो जो खुद अब जो है उनके सृष्टि के साथ बातचीत करेंगे, सर इसमें और उसमें हो सकता है कि 1-1.5 घंटे में आम्ही जे आहेत महाविकास आघाडीच्या वतीनं त्यांना आम्ही विनंती केली की राज्यसभेची जी 1 सीट तुमची वाढवली तुम्ही, ती तुम्ही मागे घ्यावी अशी आमची विनंती आहे। त्यामुळं राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होईल। पुढे जे MLCला जे आहे 1 सीट आम्ही तुम्हाला वाढवून देऊ, आणि मग ती सुद्धा निवडणूक जी आहे बिनविरोध व्हायला मदत होईल। त्यामुळे आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, ज्याच्यावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया आता आपण बघितली। महाविकास आघाडीने एकीकडे भाजपला प्रस्ताव दिला आणि बरोबर त्याच्या उलट प्रस्ताव भाजपनं आता महाविकास आघाडीला दिल्याचं कळतंय। तिसऱ्या उमेदवाराचा अर्ज मागे घ्या असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे, आणि त्यावर आता नेमक्या काय काय प्रतिक्रिया आहेत त्या देखील आपण बघणार आहोत। कारण एकीकडे राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीनं जरी भाजपला दिलेला असला तरी येणारे 3 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण 3 वाजेपर्यंत अर्ज कोणी मागे घेतंय का यावर या दोन्ही निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे। भाजपनं महाविकास आघाडीनं राज्यसभेची जागा सोडावी असा प्रस्ताव देण्यात आलाय। त्यांच्याकडून एक ऑफर अशी होती की ही राज्यसभेची सीट जी आहे तुम्ही आम्हाला सोडा, आणि आम्ही तुम्हाला MLCची जागा जास्त देतो, अशी त्यांच्या। आमचं म्हणणं असं होतं की राज्यसभेची ही जागा आम्हाला सोडा आणि आम्ही तुम्हाला MLC जास्त देतो। नेमकं त्याच्या उलट त्यांची जी आहे त्यांचं प्रपोजल होतं। शेवटी असं ठरलं की तुम्ही तिकडे दिल्लीला बोलून घ्या, आम्ही चर्चा करू, परंतु आपल्याला स्पष्ट असं आहे की महाविकास आघाडीकडे जास्तीची जी मतं जी आहे 6व्या उमेदवाराला देण्यासाठी, ती महाविकास आघाडीकडे त्याची बेरीज जास्त आहे।